हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं शिक्षण टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये. आज आपण 6 स्टँडर्डचा 5.3 चा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. ठीक आहे, आपण या पहिले 5.1 5.2 पाहिलेला आहे. ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आज आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. चला, फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द एलसीएम ऑफ फॉलोइंग नंबर. आता एलसीएम काढायचं आहे. ठीक आहे, त्या पहिले थोडीशी बेसिक्स माहिती पाहूया. बघा, आपल्याला इथं व्हर्टिकल मध्ये एलसीएम सॉल्व्ह केलेला आहे. कोणता नंबर? 8 12 16 चा एलसीएम काढायचा आपल्याला. तर पहा, पहिले 8 12 आणि 16 ला डिवाइड होणार नंबर 2. 2 ने 8 ला डिवाइड किती होणार आहे? 4 जा. 2 ने 12 ला 6 जा आणि 2 ने 16 ला 8 जा. ठीक आहे, नंतर परत 2 नव्हते ना? हो, 2 न 4 ला केलं तर 2 2 जा 4. 2 न 6 ला केलं डिवाइड तर काय होणार? 2 3 जा किती होणार आहे? 6. आणि 2 न 8 ला केलं तर 2 4 जा 8. परत 2 होणार आहे का? नाही, दोन ठिकाणी होते, एक ठिकाणी. 2 1 जा 2 इथं होत नाही, मग ऍज इट इज. आणि 2 2 जा 4. परत कितीला करू? 2 न केलं 1 ला 1 इकडे, 3 ला 3 ऍज इट इज. आणि 2 1 जा 2. आता राहिले काय? 3 3 1 जा 3. ठीक आहे, आलंय सगळीकडे. मग कॉमन कुठपर्यंत गेलं? फर्स्ट सर्वांना गेले 8 12 आणि 16. सेकंड परत गेले ऑल 4 6 8 ला. मग कॉमन कुठवर आहे? म्हणजे काय? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर काय? 2 मल्टिप्लाय बाय 2 किती येणार आहे? 4. आणि एलसीएम म्हणजे यांचं सगळ्यांचं मल्टिप्लाय करत चला. 2 2 जा 4 4 3 4 2 जा 8 8 2 जा 16 आणि 16 3 जा 48. अशा प्रकारे एलसीएम सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, अजून एक क्वेश्चन दिलाय आपल्याला. कोणता? 15 25 आणि 45 ला 3 ना डिवाइड केलं, काय येणार आहे? 5 जा. इथं जात नाही म्हणून ऍज इट इज. आणि 45 ला 15 3 जा 45. देन 3 ने डिवाइड केलं, 5 1 जा जात नाही, मग ऍज इट इज. 15 ला भी जात नाही आणि 5 3 जा 15. इकडं परत 5 कॉमन घेतला, 5 1 जा 5 5 5 जा 5 1 जा 5. परत 5 कॉमन ऍज इट इज. 1 ला 1 5 1 जा 5 आणि 1 ला 1. मग यामध्ये सर्वांना भाग जाणारी कॉमन संख्या कोणती रे? कोणती सांगा बरं? कॉमन नंबर 5 न जातोय का नाही एकाच ठिकाणी? ठीक आहे, मग कॉमन काय आला? जीसीडी 5. आणि सर्वांचं मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 9 5 जा 45 आणि 45 5 जा 225. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं. चला तर मग सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन बघा. 16 आणि 24 पहिले सॉल्व्ह करूया. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन 16 आणि 24 ला 2 ने डिवाइड करून घेऊ. किती येणार आहे? 8 जा. आणि इकडे 12 जा. ठीक आहे, नेक्स्ट किती ने डिवाइड करू? परत 2 न करतो. 2 न केल्यावर 4 आणि इकडं 6. परत किती न करू? परत देखील किती जाणार आहे डिवाइड? 2 न होणार आहे ना? 2 2 जा 4 आणि 2 3 जा. नेक्स्ट 2 न करू का 3 न? दोन्ही आता काहीच नाही कॉमन, मग काय येणार आहे? 2 न केलं 2 1 जा 2 ऍज इट इज. 3 ला 3. नेक्स्ट 3 न करू, 1 ला 1. ठीक आहे, आणि 3 1 जा 3. मग यामध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला? कॉमन एलसीएम सर्वांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 3 जा किती येणार आहे? 48. एलसीएम इज इक्वल टू 48. आलं लक्षात? चला तर मग सेकंड क्वेश्चन बघा. किती ने डिवाइड करू? 2 न करू. चला,
2 न केल्यानंतर किती येणार आहे 15 जा, ठीक आहे, आणि इकडं 20 हा पुन्हा रिटर्न. नेक्स्ट आता किती न करू 2 न का 3 न, पहिले 3 न करून घेऊ. 3 5 जा 15 इथे ऍज इट इज जात नाही, ठीक आहे. मग आता 5 न करू 5 1 जा 5 5 4 जा 15. आता किती न करू 2 न करतो, इथं जात नाही म्हणून ऍज इट इज ऑलरेडी झालेलं आहे. आणि इकडं 2 2 जा, परत 2 न केलं 2 1 जा 2. मग कॉमन बघा सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं काय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. मग एलसीएम इज इक्वल टू 2 2 जा 4 4 2 जा 8 8 3 जा 24 आणि 24 5 जा 1 0 1 2 0 म्हणजे 120. आलं लक्षात अशा प्रकारे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन करूया. 72 आणि 96 ला किती ने डिवाइड करू 2 न करू. चला फर्स्ट किती येणार आहे 2 न डिवाइड केलं हाफ 36 आणि इकडे 48, परत 2 न करू किती येणार आहे 18 आणि इकडं 24, रिपीट पुन्हा 2 न 9 आणि इकडे 12. आता 2 न इकडे होत नाही इकडे होते, मग इथे एकदा 3 न होतं दोन्ही साईडला, मग 3 3 जा 3 4 जा, परत 3 1 जा 3 ऍज इट इज 4 ला 4 आणि इकडं 2 1 जा 2, परत 2 न करा 2 1 जा 2. मग या सर्वांचं कॅल्क्युलेशन करू काय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 5 टाइम्स आणि 3 2 टाइम्स 3 मल्टिप्लाय बाय 3. आन्सर किती येणार आहे कॅल्क्युलेशन 2 2 जा 4 4 2 जा 8 8 2 जा 16 16 2 जा 32 32 2 जा 96 96 2 जा 288. आला एलसीएम, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. बघा 4 बघा पहिले, ठीक आहे. 9 15 आणि 20 ला किती न डिवाइड करू 2 न करू का. चला का 3 न करू, पहिले 3 न करू. 3 1 जा 3 न करू का 3 न करतो. 3 3 जा 3 5 जा आणि इथे जात नाही म्हणून ऍज इट इज संख्या. आता किती न करू 5 न करू 5 न करतो, नाही तर 3 न करून घेऊ. 3 1 जा 3 इकडे जात नाही म्हणून ऍज इट इज आणि इकडे बी 20 ला 20 ऍज इट इज. आता 5 न करू 1 मला 1 ऍज इट इज 5 1 जा 5 आणि 5 4 जा, परत 2 न करतो 1 1 अँड 2 2 जा, परत 2 न केला 1 1 अँड 2. आता यांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग चला किती 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 9 5 जा 45 45 2 जा 90 आणि 90 2 जा 180. आलंय लक्षात. मग चला नेक्स्ट करूया. 30 45 आणि 60 किती न करू 3 न करू. 3 10 जा 3 15 जा 45 आणि 3 20. आलंय. नेक्स्ट 2 न का 5 न 5 न करतो. 5 2 जा 5 3 जा आणि 5 4 जा, परत 2 न कर 2 1 जा 2 3 ला जात नाही ऍज इट इज आणि 2 2 जा, परत 2 न, परत एकदा राहिलेला 3. मग आता यांचं कॅल्क्युलेशन काय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. 2 2 जा 4 4 3 जा 12 12 3 जा 36 आणि 36 5 जा 180. आले एलसीएम
180. चला इथे नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. सेकंड क्वेश्चन पाहूया. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. फाइंड द स्मॉलेस्ट 3-digit नंबर दॅट इज डिव्हिजिबल बाय 5, 10 and 15. बघा परत एलसीएम काढायचं आपल्याला. चला तर मग आपण सॉल्व करूया. ठीक आहे. बघा 5, 10 आणि 15 ला फर्स्ट 5 ना आपण डिवाइड केलं. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 5 3 जा 15. आता काय घेतलं कॉमन? 2 ने डिवाइड करू. 2 1 जा 2 as it is 1 ला 1, 2 1 जा 2 and 3 ला जात नाही मग as it is बघ. पुन्हा 1 ला 1, 1 ला 1 आणि 3 1 जा 3. कॉमन बघा, कॉमन फॅक्टर तिन्ही संख्येला भाग जाणारा कोणता आहे? फक्त 5 होता. मग काय आला कॉमन फॅक्टर? 5. and एलसीएम सर्वांचं मल्टिप्लिकेशन 3 5 2 जा 10 and 10 3 जा 30. एलसीएम किती आला? 30. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड बघा. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360 and their GCD is 6. then what is their LCM? आता GCD बघा 6 दिलाय आणि दोन नंबर आहेत त्यांचा प्रोडक्ट मीन्स काय? मल्टिप्लिकेशन. त्यांचा गुणाकार किती दिलाय? 360. तर एलसीएम काढायचं. चला फर्स्ट काय करावं लागेल? आपण 360 ला 6 ने डिवाइड करून घेऊ. ठीक आहे. फॉर्म्युला काय? प्रोडक्ट इज इक्वल टू जीसीडी मल्टिप्लाय बाय एलसीएम. मग आपल्याकडे प्रोडक्ट किती? 360, जीसीडी 6 आणि एलसीएम काढायचा आहे. मग हे डिवाइड ला गेले 360. ठीक आहे. मग 360 किती? 360 डिवाइड बाय 6 कितीचा भाग जाणार आहे? 6 6 जा 36 आणि 0 ला 0. एलसीएम किती आला? किती झाला? 60. आलाय क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन बघा. द एलसीएम ऑफ टू नंबर्स इज 200 and GCD is 10. The one of the given number is 40. What is the other? दोन नंबर आहेत त्यातला एक नंबर दिलाय. किती दिलाय? 40. GCD 10 and LCM किती दिलाय? 200. तर दुसरा नंबर काढायचा. चला तर मग आपण सॉल्व करूया. ठीक आहे. बघा प्रोडक्ट ऑफ टू नंबर जीसीडी मल्टिप्लाय बाय एलसीएम आपण लास्ट क्वेश्चनलाच पाहिले. ठीक आहे. मग आपल्याला एक नंबर दिलाय. किती दिलाय? मग 40 मल्टिप्लाय बाय एक अदर नंबर. एक नंबर दिलाय 40, दुसरा काढायचा आहे. जीसीडी किती दिलाय? 10 आणि एलसीएम 200. मग आपण सोल्युशन करून घ्या. 10 मल्टिप्लाय बाय 200 आणि डिवाइड ला मल्टिप्लिकेशन जे 45 अलीकडे नंतर डिवाइड ला गेले. मग यांचं कॅल्क्युलेशन केलं. 5 5 2 5 10 जा 50. अदर नंबर किती आला? 50. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. फोर्थ क्वेश्चन पहा. इन फार्मर हॅज 250 kg wheat and 150 kg ज्वार. Both the grains are to be filled in sacks so that their weight will be same. दोन्ही वेट सेम करायचे. आपल्याला एका पिशवी म्हणा किंवा पोत असतं ना गोणी. ठीक आहे. त्यामध्ये फिलअप करायचे आणि दोन्हीकडे कसं आलं पाहिजे? इक्वल वेट आलं पाहिजे. व्हॉट इज द मॅक्सिमम वेट ऑफ द ग्रेन दॅट कॅन बी फिल इन ईच सॅक. बघा प्रत्येक याच्यामध्ये इक्वल आणायचंय. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला पहिले त्याचा एलसीएम काढावा लागेल. 250 आणि 150 चा. मग चला तर आपण सॉल्व करूया. 250 आणि 150 ला 5 ने डिवाइड केलं. किती येणार आहे? 50 आणि इकडं 30. पुन्हा परत 5 ने डिवाइड केलं. 10 and 6. परत 2 न करतो. 5 and 3. परत 5 1 जा 5 आणि इकडे ऍज इट 3 ला 3. परत 3 न केलं. 1 ला 1 3 1 जा 3. मग आता यांचं सर्वांचं कॉमन सांगितलंय. कॉमन म्हणल्यावर जीसीडी आला. मग कुठपर्यंत कॉमन चाललंय? बघा इथं चाललंय दोन्ही संख्येला 5 न. हो. इकडे पण चाललंय दोन्ही संख्येला 5 न. हो. 2 न. इथे चाललंय, इथे चाललंय. आता काय राहिलंय? 5. इथे चाललंय का? नाही. इकडे नाही. मग कॉमन काय आलं? जीसीडी 50. किती आलाय? 50. बघा 5 5 जा 25 आणि 25 2 जा 50.
आलाय? चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला. फिफ्थ पहा. 3 फ्रेंड्स वेअर प्रॅक्टिसिंग रनिंग ऑन द सर्क्युलर ट्रॅक. एक ट्रॅक आहे असा गोल, ठीक आहे, गोल ट्रॅक आहे. 3 मित्र काय करतात? प्रॅक्टिस करतात ट्रॅक वरती. ट्रॅक असतो ना. इट टूक देम 2, 3 and 4 minutes respectively. त्यांचा टायमिंग आहे 2, 3 and 4 minutes respectively complete 1 लॅप. त्यांना एक राउंड लॅप करायला किती वेळ लागतोय? एकाला 2 मिनिट, एकाला 3 मिनिट, एकाला 4 मिनिट. इफ दे आर स्टार्टिंग रनिंग फ्रॉम द सेम प्लेस, एकाच ठिकाणाहून त्यांना स्टार्ट केलेलं आहे सेम टायमिंगला, देन आफ्टर हाऊ मेनी मिनिट्स दे विल मीट. काय म्हणले? अगेन द सेम प्लेस फॉर द फर्स्ट टाइम. बघा परत कधी भेटतील ते एकत्रितपणे निघालेल्या पॉइंट पासून, ठीक आहे. मग यांचं काय करावं लागेल आपल्याला? एलसीएम करायचं, ठीक आहे, करायचंय. चला तर पहा. 2, 3 आणि 4 यांचा एलसीएम. 2 1 जा 2, 3 ला जात ना ऍज इट इज, आणि 2 2 जा 4. परत 2 न डिवाइड केलं, 1 ला 1 ऍज इट इज, 3 ला जात ना ऍज इट इज, आणि 2 1 जा 2, 3 न केलं, 1 1 ला 1 ऍज इट इज, 3 1 जा 3 आणि 1 ला 1. मग यांचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4 आणि 4 3 जा 12. एलसीएम किती? 12 आला, ठीक आहे, आणि कॉमन 1 आला, ठीक आहे. परत दे विल बी मीट आफ्टर 12 मिनिट्स. किती? 12 मिनिट्स. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. 6 पहा. If the children in the class are lined up 6 in each row or 8 in each row, then no child is left. What is the maximum possible number of children in the class? आता एक लाईन आहे, त्यामध्ये आपल्याला किती चिल्ड्रन बसतात विचारलंय. किती इच रो मध्ये? 6 आणि 8 सांगितले. चला तर मग आपण सॉल्व करूया. 6 आणि 8 चा एलसीएम परत करून घ्या. 6 ला 2 न डिवाइड केलं किती? 3 आलं. इकडे 8 ला 2 न डिवाइड केलं 4 आलं. 3 1 जा 3 आणि 3 ला जात नाही मग ऍज इट इज, आणि 4 1 जा 4. आता यांचं काय करायचं आपण? कॉमन फॅक्टर तर किती आला? 2 आला, पण आपल्याला लागणार आहे एलसीएम. मग यांचा मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6 आणि 6 4 जा किती आले? 24. किती आले मॅक्सिमम? 24. चलायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. 3 buses going to different place leave from the same station. एका स्टेशनहून 3 वेगवेगळ्या स्टेशनला बसेस निघतात एव्हरी डे, ठीक आहे. 10, 15 and 20 minutes. If all 3 buses first leave at AM. पहिल्यांदा किती? 8 AM ला निघाले सकाळच्या, ठीक आहे. Then at the what earliest they will be leave at the same timing again. चला तर मग आता सॉल्व करूया, ठीक आहे. बघा 10, 15 and 20 minutes, ठीक आहे. आपण मग 5 ने डिवाइड करून घेऊ. 5 2 जा 10, 5 3 जा 15 आणि 5 4 जा 20. परत 2 न करतो, 2 1 जा 2, 3 ला जात नाही म्हणून ऍज इट इज, आणि 2 4 ला केल्यानंतर 2, मग 3 न केलं 1 ला 1, 3 1 जा 3, 2 ला 2, परत 2 न 1 1 आणि 2 1 जा 2. कॉमन प्राइम फॅक्टर किती आला? सर्वांना जाणार 5. एलसीएम 5 2 जा 10, 10 3 जा 30 आणि 30 2 जा 60. किती आलं? 60. पण 60 काय मिनिट मध्ये? जर मी याला मिनिटला आवर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणल्यावर 60 मिनिट इज इक्वल टू 1 आवर, ठीक आहे. 1 आवर. मग डिपार्चर टाइम पहिला किती होता? 8 AM, आणि नेक्स्ट किती असेल? 8 AM प्लस 1 आवर किती झालं? 9 AM. आलाय लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये.